नमस्कार. ह्या चॅनलवरती सगळ्या श्रोते मंडळींना माझा नमस्कार. आजच्या कथेचे नाव आहे चित्ती असो द्यावे समाधान. एका गावात रामचंद्र नावाचा एक मजूर राहत होता. तो रोज कष्ट करून आपले पोट भरी. त्याचे कुटुंबीय सुखी होते, परंतु रामचंद्र मात्र दुखी होता. तो नेहमी विचार करीत असे की असे काहीतरी व्हावे ज्यामुळे माझ्यापाशी खूप पैसा येईल. त्याची इच्छा तो रोज शंकराच्या देवळात व्यक्त करीत असे. कधीकधी तो परमेश्वराशी भांडतही असे की त्याची प्रार्थना तो ऐकत नाही. एक दिवस तो सकाळी कामावर जात होता. तेवढ्यात भगवान शंकर अचानक त्याच्यासमोर प्रगट झाले आणि म्हणाले, रामचंद्रा, मी तुझ्या भक्तीवर अत्यंत प्रसन्न झालो आहे. तुला काय हवे ते वर माग. प्रत्यक्ष भगवान शंकराने समोर पाहून रामचंद्र घाबरून गेला. त्याला स्वप्नातही असे वाटले नव्हते की प्रत्यक्ष भगवान शंकर समोर येऊन त्याचा रस्ता अडवतील. भीती आणि आश्चर्यामुळे त्याच्या तोंडातून आवाज बाहेर पडे नासा झाला. शंकर पुन्हा म्हणाले, बोल रामचंद्र, तुला काय हवे ते माग. परमेश्वरा, रामचंद्र म्हणाला, आता तर मला काही सुचेनासेच झाले आहे. तुम्ही मला उद्या भेटू शकणार नाही का? शंकर हसून म्हणाले, ठीक आहे, मी उद्या याच वेळी येईन, तू विचार करून ठेव. असे म्हणून शंकर गुप्त झाले आणि रामचंद्र विचारात बुडाला. त्याला समजेनासे झाले की काय मागावे. विचार करत तो आपल्या घरी गेला. बायका मुलांशी काही न बोलता एका कोपऱ्यात बसून तो विचार करीत होता. अचानक त्याच्या डोक्यात एक कल्पना आली की माझ्यापाशी राहायला चांगले घर नाही आहे. ही चंद्रमौळी झोपडी. तर मग परमेश्वराला एक छानसे घर मागावे. गावातील जमीनदार किती मोठ्या घरात राहतो, त्याचा गावात किती रुबावा असतो. मी पण जमीनदार बनून असाच मानाने राहीन, सगळे माझा हेवा करतील. त्याने ठरवले परमेश्वराला आपल्या जमीनदार बनवण्यास सांगावे. पण दुसऱ्या क्षणी त्याच्या मनात विचार आला, अरे जमीनदार तर काय चीज आहे. जमीनदार मोठा तर राजा मंत्री असतो. जेव्हा मंत्री सारा वसूल करण्यासाठी जमीनदाराकडे येतात तेव्हा हातपाय जोडून जमीनदार त्यांच्यापुढे किती लाचार होतो. नाही, जमीनदार काही अर्थ नाही. मी तर परमेश्वराकडे मंत्रीपदच मागतो. मंत्र्याचा रुबाब हा जमीनदाराहून जास्त असतो. पण तो परत एकदा विचारात पडला. मंत्री तर राजाचा नौकर असतो, सगळ्यात मोठा तर राजा असतो. राजाचा हुकूम म्हणजे कायदाच असतो. जर परमेश्वराने मनातील इच्छा पूर्ण करण्याचा वर दिला आहे तर आज राजेपदच का मागू नये. त्याने निर्णय घेतला, आपण आज राजाच बनायचे. असा विचार करत तो अंथरुणावर झोपला. तेव्हा त्याच्या मनात आलं की साधा राजा बनून काय उपयोग. चक्रवर्ती सम्राट बनले पाहिजे, मोठे साम्राज्य निर्माण करता आले पाहिजे, अवतीभोवतीचे सर्व राजे मांडलिक असले पाहिजेत. अशा प्रकारे तो जितका विचार करीत तितकी त्याची अपेक्षा वाढतच चाललेली. या विचारात सारी रात्र निघून गेली आणि सकाळ झाली. रामचंद्र उठून धावतच परमेश्वराला भेटायस गेला. पण इतका विचार करूनही तो काही निर्णय करू शकला नाही. योग्य वेळी परमेश्वर प्रगट होऊन म्हणाले, मग रामचंद्रा, काय ठरवलेस तू? तू जे मागशील ते मी तुला देईन. माझ्या इच्छांना तर काहीच शेवट नाही. जी गोष्ट मनात आणावी ती दुसऱ्या गोष्टी पुढे वाढू लागते. त्यापेक्षा परमेश्वर, मी जसा आहे तसाच मला राहू दे. मला फक्त मन समाधानी राहील एवढेच वर दे. समाधानी मनाहून मोठे धन कोणतेही नाही. तुझे म्हणणे ऐकून मला खूप आनंद झाला. रामचंद्रा, मनाचे समाधान हेच मोठे धन आणि हेच मोठे पद आहे. ज्याच्यापाशी समाधान नाही त्याच्या झोळीत जगातील सारं वैभव ओतलं तरी तो सुखी होऊ शकत नाही. मी तुला समाधानाच्या धनाने श्रीमंत करतो. आणि असे म्हणून शंकर अंतर्ध्यान पावले. त्यानंतर रामचंद्राला कधीही असमाधान जाणवले नाही. आजची कथा कशी वाटली? आजपर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. धन्यवाद. नमस्कार.